कृष्ण हरी माऊली. आज आपण 2515 पासून सुरू करत आहोत. याशी कोणी म्हणे निंदेची उत्तरे, नागवला खरे तोची एक. आडवाटे जाता लावी नीट सोयी, धर्मनीत तेही ऐशे आहे. नाही कथा सुखे करावे ताडन, पाप नाही पुण्य असे फार. जन्मव्याधी फार चुकतील दुःखे, खंडावहा सुखे मान त्याचा. तुका म्हणे निंब दलिया वाचून, दिदल्या वाचून अंतरिता शिन कैसा जाये. जो कोणी माझ्या या वचनाला निंदेचे उत्तर म्हणेल तो आपले नुकसान करून घे. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला योग्य मार्गावर आणावे अशी धर्मनीती आहे. दुराचार्याने जर सांगूनही उपदेश ऐकला नाही तर त्याला खुशाल शासन करावे. तसे करण्याने पाप लागत नसून उलट ते पुण्यकर्मच आहे. जन्मव्याधी आणि त्या योगे येणारे दुःख चुकतील म्हणून दुर्जनाचा पदोपदी मानभंग करावा. तुकाराम महाराज म्हणतात, कडुनिंबाचा कडूपणा औषधी रस दिल्याशिवाय यातील रोगाचा क्षीण कसा नाहीसा होईल. निवडे जेवण शेवटीच्या घाशे होय त्याचे ऐशे, सकळ येण पाहिजे झाला बुद्धीचा पालट. केरी खटपट जाय वाया, संपदिले वावे धरिले ते सोंग. विटंबना व्यंग पडिलिया, तुका म्हणे वर्मने नता जो रांधी. पावविते बुद्धी अवकळा. भोजनाच्या शेवटचा गोड घास आणि जेवण उत्तम झाल्याचे समजते आणि हाच नियम सर्व ठिकाणी आहे. पारमार्थिक सद्बुद्धीत अखेरपर्यंत बदल होता कामा नये, नाहीतर अगोदर केलेले सर्व प्रयत्न वाया जातात. जे सोंग घेतलेले असते ते शेवटच्या अंकापर्यंत व्यवस्थित वठविले पाहिजे. त्यात जर काही चूक झाली तर नटाची फटफजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात, वर्म न जाणता जो कोणी जेवण रांधतो त्याच्या बुद्धीला अवकळा प्राप्त होते. न लगे मारावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळही वाव, तुका म्हणे के ठाई केले तुझे माझे तुझे नाही. ज्या ठिकाणी गेल्यानंतर मारावे लागत नाही असे स्थान देवाने मला दिलेले आहे. त्याने माझ्यावर उपकार केला आहे म्हणून मी त्याला नामाच्या रूपात कंठात धारण केले आहे. देवाने त्याच्या स्वतःच्या घरात परमधामात मला आश्रय दिला आहे म्हणून मला हे जग मिथ्या असे वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या रूपात मी समरस झालो आहे म्हणून आता मनी द्वैत भाव राहिलेला नाही. नाही लाग माग न देखे शे केले जग, आता बैसोनिया खावे दिले आई ते या देवी. निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय, तुका म्हणे काय बोला याचे काम नाही. जे ठिकाण सहजरित्या सापडत नाही आणि कोणाचाही तेथे जेथे संबंध येणार नाही अशी स्थाने देवाने मला नेऊन ठेवले आहे. तेथून जग दिशेनाशे झाले आहे. आता स्वस्थ राहावे आणि देवाने जे दिले आहे ते आयते बसून खावे. तेथे द्वैत राहिलेला नाही, त्यामुळे भय दूर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता बोलण्याचे काही काम नाही. दिली आकमन नवे ते नवते जतन, वेगवेगळ्या वेटळीला गुन्हे धाव घेती. काम क्रोध मद मत्सर अहंकार, निंदाई सद्वेष फार माया तृष्णा. इंद्रियाचे भार फिरतील चोर, खाणे घ्यावया घर फोडू पाये. माझा येते काही न चले पराक्रम, आहे त्याचे वर्म तुझे अति. तुका म्हणे आता करीतो उपाय, जेणे तुझे पाय अतुडती. माझी इंद्रिय वेगवेगळ्या विषयाकडे धाव घेत आहेत, मन त्यांना आवरू शकत नाही म्हणून तुला अनन्नतेने हाक मारित आहे. काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा हिंसा द्वेष माया तृष्णा असे सारे विकार फार वाढले आहेत. देहाच्या घराभोवती इंद्रिय रूपी चोराच्या टोळ्या फिरत आहे. विषयाचे खाद्य मिळविण्यासाठी घर फोडू पाहत आहेत. येथे माझे काही चालत नाही, त्यांना आवरण्याचे वर्म तुझ्याच हातात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यामुळे तुझे पाय मला प्राप्त होतील तो उपाय मी आता करेन. तुझा दास मज मनती अंकित अवघे सकळी कला न थोर, हेची आता लागे करावे जतन. तुझे थोरपण तुझ देवा, होऊन निर्भर राहिलो निश्चित. पावन पतित नाम तुझे, करिता तुझ होय डोंगराची राईन. लगता पाये पाते, तुका म्हणे तुझ काय ते अशक्य. तारिता मशक मददिना. देवा, सर्व लहान मोठी माणसे मला तुझा अंकित असे म्हणतात. मला तुझ्यामुळे महत्त्व आहे, त्याची जपणूक करणे तुला जरुरीचे आहे. तुझे नाम पतित पावन आहे, त्यामुळे मी माझ्या उद्धारास निश्चिंत होऊन आनंदात राहिलो आहे. तू ठरविलेस तर
निमिषार्धात तुला राईचा पर्वत किंवा पर्वताची राई करता येते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या कंचित माणसाला, यत किंचित माणसाला तारणे तुला अशक्य आहे काय. काय मागावे कवनाशी, ज्याशी मागो तो मदपाशी. जरी मागो पद इंद्राचे, तरी शाश्वत नाही त्याचे. जरी मागो ध्रुवपद, तरी त्याशी येईल चंद. स्वर्ग भोग मागो पूर्ण पुण्य, सरल्या मागोती येणे. मागो जरी पद वैकुंठ, ते तव एक देशी करंटे. आयुष्य मागो चिरंजीव, जीवा मरण नाही स्वभावे. तुका म्हणे एक मागे एक, पण नाही भंग. इतराकडून मी काय मागू, जो सर्वांना देणार आहे तोच माझ्याजवळ आहे. इंद्राचे पद मागावे तर ते शाश्वत नाही. ध्रुवपद मागावे तर दुर्वाला तिहेलोकी येण्याच्या वडिलाच्या मांडीवर बसण्याचा छंद लागला होता. सर्व भोग प्राप्त होणारा स्वर्ग मागावा तर पुण्यसंचय संपला की पुन्हा मृत्यूलोकी जन्म घ्यावा लागतो. वैकुंठचे पद मागावे तर ते एकदेशी भूभार्गी करंटी आहे. दीर्घायू अमर व्हावे तर जीवाला स्वभावात मरणच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व विचार करून मी देवाकडे ऐक्य स्थितीची मागणी करतो, कारण ऐक्याचा कधीच नाश होत नाही. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी ये वास. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती, म्हणती नेती नेती. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज. आम्ही ज्याचे दास आहोत तो पंढरीत वास करतो. पांडुरंग सर्व देवाचा देव आहे, त्यामुळे कळी काळाचे आम्हाला काय भय आहे. ज्याचे वर्णन वेद करतात आणि श्रुती नेती नेती अशी म्हणून मागे फिरतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपले बीज तत्व हे पांडुरंग स्वरूप आहे. भक्तवत्सल दीनानाथ, तिन्ही लोकी त्याची ज्याची मात. तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. गर्भवास धरी अंबऋषीच्या कैवारी. सकळ दैवाधिष्ठान एका मंत्राशी कारण. तुका म्हणे ध्यानी, ज्याशी जातो शूळ पाणी. ज्याची त्रिलोक्यात भक्तवत्सल दीनानाथ अशी ख्याती आहे, तोच हा देव पुंडलिकासाठी पंढरीत आला आणि वाळवंटात उभा राहिला आहे. अंबऋषीच्या कैवारी असलेल्या देवाने त्याच्याकरिता 10 वेळा गर्भवास सोसले. तो सर्व देवाचा अधिष्ठान आहे. त्याच्या एका मंत्राने सर्व कार्य सिद्धी होते. भगवान श्री शंकरही या पंढरी निवासी पांडुरंगाचे ध्यान करतात. फटकाळ तो देहारा फटकाळ, अंगारा फटकाळ विचार चाळविले. फटकाळ तो देव फटकाळ, तो भक्त करवितो गात आणि काजवे. तुका म्हणे अवघे फटकाळ, हे जिने अनुभवी जे खुने जाणतील. तामशी उपासकाचा देवारा असल्यामुळे उपयोगी नाही. त्यांनी रोग भूतबाधा निवारण्यासाठी दिलेला अंगाराही उपयोगी नाही, कारण भोळ्या बावड्या माणसांना ते खोटे विचार सांगून फसवितात. त्याचा देह तामशी वृत्तीचा असतो. त्याचे उपासक त्याला प्राण्यांना बळी देतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे स्वतःचे देवारे माजून जे जगतात त्यांचे जिने व्यर्थ आहे. सात्विक उपासनेचे महत्त्व जपणारे अनुभवी संत अंतरीची खून जाणतील. लावण्या गोटी चोको आदरिले दिठी, देऊनिया मिठे पडे महिया माथुले. पुढे तेची करी आड, तिचा लोभ तिशी नाड. उरवी लावणी चरफड, हात गोवनी पळावे. आधी काकुळती मोह गालाव पुढती, तोंडे पडे माती फिरता मागे कैचा तो. तुका म्हणे देवा याशी रडवी, याचा हेवा भावे का हो शेवा सुके तुम्हा नापिती. श्रीकृष्णाने गोपीला गप्पा गोष्टीत गुंतीन तिची दृष्टी चुकून सखीला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरील दुधाचा गट खाली पडला. तिने दुधाची हाव धरली. ती हावस तिला नडली. श्रीहरी तिचे हात कामात गुंतवून पळून गेला. त्याला धरण्यासाठी तिला सवडही मिळाली नाही. दुधाच्या नुकसानासाठी त्याने तिला चरफडत ठेवले. आधी ज्या काकुळती शेतात भगवंताने त्यांची इच्छा पूर्ण केली की पुन्हा संसाराच्या मोहात पडतात, त्या गोपिकांना श्रीकृष्णाची प्राप्ती कशी होईल. त्यांच्या तोंडात मातीच पडते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्यांना संसाराचा लोभ रडवितो. भावपूर्णतेने त्या तुमची सेवा करीत नाही. तुम्हाला दही दूध सुख अर्पण करीत नाही. नेत्राची वासना तुझ पावे नारायण, करी याचे समाधान. काय पातोशी अनुमान, भेटावे पंढरी राय हेची इच्छिता ती बाया. जावे पंढरीशी येचे ध्यान या मानशी. चित्त म्हणे पायी तुझ्या राईन निश्चयी. म्हणे बंधू तुक याचा, देवा भाव पूर्वी याचा. नारायणा तुझे रूप पावे की ही माझ्या डोळ्याची इच्छा आहे. त्याचे तू समाधान कर. अनुमान का पाहत बसलायस. हे पंढरराया, तुला कडकडून भेटावे अशी बाऊची इच्छा आहे. पंढरीला जाण्याचा माझ्या मनाला अखंड ध्यास लागलाय. तुझ्या चरणापाशी निश्चित होऊन राहीन असे चित्त म्हणत आहे.
तुक्या बंधू देव म्हणता देवा माझा हा भाव तू पूर्ण कर. जेणे तुझं झाले रूप आणि नाव पतित हे दैव तुझे आम्ही नाही तरी तुझं कोण पुसते निराकारी येते काय की अंधारे ते दीप आणि ली शोभा मानिकाशी प्रभा कोंदण्याची धन्वंतरी रोगे आणि ला उजेडा सुखी काय चाडा जाणावी त्या अमृताशी मोल विषयाचे गुणे पितळे सोने उंच नीच तुका म्हणे आम्ही असोनिया जाण तुझा देवपण आणि देवा तुला नाव आणि रूप प्राप्त झाले याचे कारण हे तुझे दैव म्हणजे आम्ही पतित माणसे आहोत. आम्ही नसतो तर तू निराकार स्थितीत एकाकीच राहिला असतास. तुला कोणीही विचारले नसते. अंधारामुळे दिव्याला शोभा येते तर कोंदणामुळे माणिक शोभून दिसते. रोग्यामुळे वैद्य प्रसिद्धीस येतात. सर्वजण जर निरोगी झाले तर वैद्याचे कारणच काय. विषयाच्या अंगत्या दुर्गुणामुळे अमृताची किंमत वाढली. पितळहीन जातीचे असल्यामुळे सोन्याचे मोल वाढले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पतित आहोत त्यामुळे तुला देवपण प्राप्त झाले आहे. सुख वाटे याचे ठाई बहुपायी संताचे मनवून केला वास नाही नास ते ठाई न करावे हली चाली निवारिली चिंता हे तुका म्हणे निवे तनु रजकनु लागतो. संताच्या पायाशी मला अतिशय सुख वाटते. या ठिकाणच्या सुखाचा कधी नाश होत नाही म्हणून मी तेथे वास करतो. यापुढे मला काहीच करावेसे वाटत नाही. सर्व सुखे प्राप्त झाल्यामुळे चिंता मिटली आहे. तुकाराम महाराज म्हणतात संताच्या चरण धुळीमुळे माझे शरीर तापहीन शांत शीतल झाले आहे. देऊनिया कपाट कोण काळ राखो वाट काय येईल ते श्री आज्ञा धरुनिया करू कळे ऐशी मात किंवा राखावा एकांत तुका म्हणे जागो किंवा कोणा निधू वागो. देवा तुझ्या प्राप्तीसाठी साऱ्या इंद्रियाची दारे बंद करून किती वेळ वाट पाहावी लागणार आहे. जे काही होईल ती तुमची आज्ञाशीर सावंदी मानतो. मला जसे जमेल तसे साधन करीत राहू की एकांतात जाऊन राहू. तुकाराम महाराज म्हणतात इंद्रियाचा निग्रह करून जागृत राहू का इतरांना माझ्याशी व्यवहार करू नको देऊ. काय करू ते तुम्ही सांगा. माये बापापुढे लेकराची अळी आणि कते पाळी कोण लळे सांभाळजी माझी विषय अनंता जवळ असता विरका अनेकाची चाले सत्ता अम्मावरी तुमची ते थोरी काय मग तुका म्हणे आलो दुरोनी जवळी आता टाळाटाळी करू नये. मायबापाजवळ लेकराने हट्ट करावा. लेकराचे लाड त्याच्याशिवाय कोण करणार. हे अनंता माझ्यातील विकारापासून माझे तुम्ही रक्षण करा. जवळ असतानाही तुम्ही माझी उपेक्षा का करता. आमच्यावर जर इतराची सत्ता चालू लागली तर तुमचा थोरपणा काय राहील. अनेक योनी फिरून मनुष्यदेह धारण करून मी तुमच्याकडे आलो आहे. आता माझ्या उद्धाराची टाळाटाळ करू नये. माझ्या मुखे मज बोलवितो हरी सकळाचे अंतरी नारायण न करवा द्वेष भूताचा मत्सर हा तव विचार जाणो मी तुका म्हणे दोष नाही या विचारे हिताची उत्तरे शिकविता. सर्वांच्या अंतकरा जो नारायण आहे तोच माझ्या मुखाने बोलत आहे. म्हणूनच कोणत्याही जीवाचा द्वेष मत्सर करू नये. सर्वभूती ईश्वर आहे हा विचार आम्ही जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात इतरांना हिताचा उपदेश केला तर त्यांचा दोष नसतो. मास खात हाऊस करी जोडून वैरी ठेवील कोण त्याची करील किंव जीवे जीव नेनती. पुढीला साठे वाजवी पाजवी सुरी आपुली चोरी अंगुळी तुका म्हणे पुढे कुटी ती हाडे आपुल्या नाडे रडतील. पशुहत्या करून जो मांस खाऊन हौस करून घेतो तो स्वतःसाठी वैरी निर्माण करून ठेवतो. एक जीव दुसऱ्या जीवाच्या वेदना जाणून घेत नाही. त्याची दयामया किंवा कोण करील. दुसऱ्याला मारण्यासाठी सुरीला धार लावताना स्वतःचे बोट कापले जाणार नाही याची दक्षता घेतो. तुकाराम महाराज म्हणतात इतराची हाडे फुटतात त्यावेळी त्याला बरे वाटते परंतु त्याच्या कृत्याबद्दल यमदूत जेव्हा त्याला शासन करतील तेव्हा ते दुःखाने रडत राहतील. तुझ जाणे ताने नाही पांडुरंगा काजी मज सांगा उपेक्षिले. तुझ ठावे होते पातकी मी खरा आधीच का थारा दिदला पायी. अंक तो पडिला हरिचा मी दास भेद पंग दिस करू नये. तुका म्हणे आम्ही जिंतिले ते खरे आता उणे पुरे तुम्हा लागी. पांडुरंगा मी ताने बाळ आहे म्हणून तुझे यथार्थ स्वरूप मी जाणू शकत नाही. ते तुला ठाऊक असताना तू माझी उपेक्षा का केलीस.
मी खरा पातकी आहे हे तुला माहिती होते तर आधी मला तुझ्या चरणाजवळ आश्रय का दिलास? मी तुझा दास आहे असा बोबाटा जगत झाल्यामुळे मी संतांच्या पंक्तीत बसलो. आता येथे भेदभाव करणे तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही. तू तसे करू नयेस. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुला जिंकले आहे हे खरे, पण त्यात जर काही कमी जास्त राहिले असेल तर ते तुझ्याकडेच येईल. आम्हा घरी सकळ धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रे करू यत्न करू. शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटो धन जन लोका. तुका म्हणे पा शब्दाच्या द्वेष, शब्दाचे गौरव पूजा करू. आमच्या घरी हरीचे वर्णन करणाऱ्या अभंगरूपी शब्दाचे धन आहे, तीच रत्ने आहेत. लौकिका कार्याचे धन आमच्याकडे नाही. शब्दच आमचे शास्त्र आहे आणि त्याचे आम्ही जतन करू. आमचा व्यावहारिक व पारमार्थिक जीवनाचा शब्द हा एकच उपाय आहे. या शब्दानेच आम्ही जगातील लोकांना ज्ञान भक्तिरूपी धन वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हाच देव आहे. शब्दाच्याच गौरवाने आम्ही त्याची पूजा करू. ब्रह्मज्ञानधारी येते का कुळती अवेरेले संते, विष्णुदासी रिघे पायी माझी. बळेची त्याचे गरज वडिता दूर म्हणून. तुका म्हणे येथे न चले सायास, पडिले उदास त्यांच्या गळा. ब्रह्मज्ञान विष्णुदासाच्या संताच्या दारी काकुळतीला येते व माझा स्वीकार करा असे म्हणते, परंतु ते त्या ब्रह्मज्ञानाचा अव्हेर करतात. कारण हरिभक्तीपुढे त्यांना त्यांची किंमत नसते. ते ब्रह्मज्ञान संताच्या घरी बळेच घुसण्याचा प्रयत्न करते, परंतु संत विष्णुदास त्याला दूर घालवितात. तुकाराम महाराज म्हणतात, कष्ट करून ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तर ते उदास असतात, त्यांच्या त्या गळ्यात पडते. कासया लागला याची चौगाचार, मुक्तीचा मुळीचा व्यवहार निवडिला. ग्वाही भक्ताची घालून यावरी, मजहरी करी आहे माझ्या. तुम्हा वेगळे लागे आपुलाच ठाई, होते करुणी ते माझे माझे. भांडण शेवटी झाले एकवटा, आता कटकट करू नये. ठेविला तो ठेवा आता माझ्या हाता. आता नशे सत्ता तुझ देवा. तुका म्हणे वायावी न खटपटा, राहिले मी वाटा घेऊन या. मुक्तीच्या व्यवहाराचा आपण यापूर्वीच निवाडा केला आहे. आता चार चौघात तो नेण्याचे काय कारण? भक्ताची साक्ष ज्यावर आहे तो करार माझ्याकडेच आहे. जेव्हा मी माझ्या अशा ब्रह्मात होतो तेव्हा देहप्रेमामुळे अहंकारामुळे तुमच्यापेक्षा निराळा होतो. आपले भांडण झाले होते, पुन्हा ऐक्य झाले. आता कटकट करू नका. देवा तुमच्याजवळ परमानंदाचा ठेवा होता, तो आता आमच्या हाती आल्यामुळे त्यावर तुमची सत्ता राहिलेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुमची खटपट व्यर्थ आहे. मी माझ्या हक्काचा मोक्षाचा भाग घेऊन शांत बसलो आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2536